हॅलो सर, नमस्कार. हा नमस्कार. आता एक प्रेस नोट आली आहे तुमची आणि मग हा बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांचंही म्हणणं तुम्ही ऐकलेलं असेल. हो ऐकलं ना. आणि आणि काल आबांची ही पत्रकार परिषद झाली होती आमदार नारायण. हो हो हो. नेमकी भूमिका काय आता आपली त्याच्यावर? आता आबांनी कालच आपली भूमिका स्पष्ट केली आहे की कारखाना हा विकला जाऊ शकणार नाही. कुणी विकत घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कडाडून विरोध केला जाईल. हा. म्हणजे इतके दिवस सगळ्यांच्याच मनामध्ये, सभासदांच्या विरोधकांच्या मनामध्ये एक शंका होती हा. किंवा नेमकी कारखान्याबाबत आबांची भूमिका काय. हा. तर ती आबांनी कालच्या पत्रकार परिषदेमधून स्पष्ट केलेली आहे हा. की बाबा कारखाना हा कसल्याही परिस्थितीत मी विकला जाऊ देणार नाही, हा. विकू देणार नाही. हा. आणि मग या अगोदर आबांवरती बरेच आरोप केले गेले होते की बाबा हा कारखाना दिला, कारखाना विकला जातोय. त्या सगळ्यांना पत्रकार परिषदेमधून आबांनी खोडून काढलं. आणि ही पत्रकार परिषद म्हणजे सभासदांच्यासाठी अतिशय चांगली ठरलेली आहे. मग आता आपली सगळी न्यायालयीन लढाई चालू आहे सध्या. न्यायालयीन लढाई चालू आहे. एकीकडे आमदार नारायणराव पाटील यांनी संघर्ष करण्याची सुद्धा तयारी ठेवली. तर मला वाटतं विरोधकांनी सुद्धा आदिनाथ सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी जर 29,000 सभासदांचं हित जपायचं असेल, त्यांचा मालकी हक्क जपायचा असेल, तर आबांच्या भूमिकेचं समर्थन केलं पाहिजे असं मला वाटतं. ओके ओके. हा. आणि आबांची ही भूमिका, राजकारण ही बाजूला राहिलं आपलं. इतर वेळी काही राजकीय वर्चस्वापोटी कारखान्याला म्हणजे आम्ही जे आरोप वारंवार करत होतो किंवा झारीतले शुक्राचार्य आडवे येत आहेत, ही बाब एकमेकाच्या राजकीय वर्चस्वासाठी ठीक आहे. पाटील गटही जाणून घेईल, सभासदही जाणून घेतील. परंतु आता आपल्या 29,000 सभासदांच्या अस्तित्वाची, कामगारांच्या प्रपंचाची, ह्याच्याशी निगडीत असलेला विषय आहे. त्यामुळे मला विरोधकांना सांगायचंय ह्या माध्यमातून की बाबा तुम्ही जर 29,000 सभासदांच्या पाठीमागे असाल, त्यांच्या बाजूने असाल, कामगारांच्या बाजूने असाल, तर तुमची आणि आबांची भूमिका ही एकच आहे. त्यामुळे अशा वेळी करमाळा तालुक्यातल्या नेते मंडळींनी आबांच्या भूमिकेचं समर्थन करायला पाहिजे. वेळ प्रसंगी आपल्या तालुक्यातला हा कारखाना, सहकाराचं मंदिर वाचवण्यासाठी एकत्रित लढा दिला गेला पाहिजे. आता यामध्ये बारामती अग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे यांनी जे एक म्हटलेलं आहे की आमदार नारायणराव पाटील यांनी भूमिका मांडायला खूप उशीर केलेला आहे. म्हणजे ही ज्या वेळेस प्रसिद्धीकरण झालं होतं कारखान्याचा लिलावाचं, तर त्याच वेळेस त्यांनी हे जाहीर करायला पाहिजे होतं. आता खूप गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता आपण भूमिका मांडली आणि हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकलंय. हो. आता बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे त्यांनी जी म्हणणं मांडलं ते त्यांच्या दृष्टीने त्यांनी मांडलेलं योग्य आहे. परंतु एक आमदार म्हणून आणि एक चेअरमन म्हणून कारखाना ताब्यात आल्यानंतर थोडीशी शासनाकडून अपेक्षा असते की बाबा आपलं राजकीय वजन वापरून आपल्याला मदत मिळते का. आणि त्या दृष्टीने आबांनी सकारात्मक भूमिका ठेवून विद्यमान सरकारला वारंवार पाठिंबा दिला. अनेक मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. केंद्रीय राज्य सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा, पालकमंत्री जयकुमार गोरे, ह्या सगळ्यांशी वारंवार त्यांनी भेटून आदिनाथ बाबत मदत मागितली. आणि मग त्यांना कुठेतरी आशा होती की बाबा असं असं काम होईल. परंतु दुसरीकडून बँकेचं धोरण हे अतिशय स्पष्ट असतं. बँका हे फक्त पैशाशी निगडीत असतात आणि त्यांची भूमिका कडक असते. त्याच्यामुळे राजकीय दृष्टीने आबा प्रयत्न करत राहिले, त्यांना आशा होती. त्यामुळे भूमिका त्यांनी एकीकडे न्यायालयीन वाद आहे त्यामुळे मांडली नसेल कदाचित. परंतु आता सुद्धा काही वेळ गेलेली नाही, योग्य वेळेस भूमिका मांडलेली आहे. मला वाटतं एखाद्या आमदारानं आवाज उठवल्यानंतर जनता प्रतिसाद देते त्यावेळी निश्चितपणे लिलाव घेणारा सुद्धा विचार करतो 10 वेळा. तसं बोत्रे पाटलांनी सुद्धा हा कारखाना चालवायला घेत असताना किंवा विकत घेत असताना विचार करावा, मी तुमच्या माध्यमातून सांगतोय. पण आता यामध्ये नेमकं राम शिंदे बोत्रे पाटील यांच्या माग आहेत हे काय, नेमकं काय त्याच्याबाबत काय चर्चा अशी नाही, अजून राम शिंदेचं असं एकही स्टेटमेंट नाही की मी कारखाना घेतलेला आहे.
परंतु त्यांचं बोत्रे पाटलांचं त्यांची जवळीक किंवा त्यांची कायची जोडलेली तार असेल हा. ह्याच्याबाबत विरोधकांनीच ही माहिती दिलेली आहे. आमच्या मार्फत तरी एकही स्टेटमेंट गेलेलं नाही. हम्म, हम्म, हम्म. म्हणून राम शिंदे असो वा कोणी बोत्रे पाटील असू द्या किंवा अन्य कोणीही असो, हम्म, हम्म. आदिनाथ विकत घेणाऱ्याला इथं माफी नाही. हम्म, हम्म, हम्म. आदिनाथ हा कदापिही विकू दिला जाणार नाही. ही आमदार नारायणआबा पाटील यांची भूमिका आहे. ओके. आणि मला वाटतं सुभाष आबा गुळवे हम्म, ह्यांचं एक स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे साहेब. हम्म, हम्म. स्वतंत्र राजकीय अस्तित्व आहे. त्यांना साखर कारखान्यादारीतला अभ्यास आहे. हम्म, त्यामुळं त्यांनाही जर आदिनाथ बाबत त्यांनाही साहजिकपणे हम्म. सहानुभूती वाटणं आवश्यक आहे. हम्म, हम्म, हम्म. त्यामुळे तेही मला वाटतं उशिरा का होईना, जसा आबांनी उशीर केला भूमिका मांडायला, हम्म. तसं सुभाष आबांना सुद्धा उशिरा का होईना आबांची ही भूमिका पटेल आणि हम्म. निश्चितपणे आबांना ते साथ देतील असा मला विश्वास आहे. आता नेमकं कोर्टामध्ये जी याचिका आहे ना आपली, हा, ते कोर्टात नेमकी बारामती अग्रोची एक याचिका आहे. त्याच्यानंतर हा. संचालक मंडळाची बी एक याचिका असल्या समजते आणि कामगारांची बी एक याचिका असल्या समजते. नेमकं ते याच्यात काय आहे बरं, नेमकं याचिका कुणाच्या काय आहेत नेमक्या? आता काय झालेलं आहे की बाबा सुरुवातीला 2 बँकांमध्ये हे भांडण होतं. हम्म, हम्म, MSC बँक अगोदर पैसे मागत होते हम्म. आणि NCDC बँक अगोदर पैसे मागत होती हम्म, हम्म, वसूल केलेल्या पैशातून. हम्म, हम्म. आणि त्याच्यामधून बऱ्याच तारखा पुढे गेल्या हम्म, आणि बारामती अॅग्रोची तर काय ऑलरेडी कोर्टात दाखल केलेली प्रोसेस आहे हम्म, हम्म, त्यांच्या वतीनेही. हम्म. म्हणून ज्या वेळेस ह्या 2 लढाया चालू असताना हम्म, आदिनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या बाजूनं हम्म, न्यायालयात बाजू इतक्या लवकर मांडणं गरजेचं नव्हतं हम्म. असं संचालक मंडळाला आणि चेअरमन तथा आमदार नारायणआबा पाटील यांना वाटलं. ओके. हम्म, आणि त्यामुळे त्यांनी उशिरा, ठीक आहे, एखादी बँक विद्यमान संचालक मंडळाला काय म्हणणार आहे हम्म, की बाबा तुम्ही पैसेच भरा, ह्याच्याशिवाय विद्यमान संचालक मंडळाकडे पर्याय नव्हता. हम्म, हम्म. त्यामुळं न्यायालयीन प्रक्रियेमध्ये लवकर सहभागी होता आलं नाही. ओके, ओके. आणि यानंतर मग कामगारांच्या बाबतीत हं. ज्यावेळेस कामगारांच्या फंडाच्या बाबतीत बोत्रे पाटलांनी स्वीकारलं फंड देतो, हं. परंतु 47 कोटी पगारांची त्यांनी नाकारलं. हां, हां. त्यावेळेस कोर्टानेही कामगारांची बाजू उचलून धरलेली आहे. ओके. आणि हां. मग आता आदिनाथचे कामगार, हं. काही सभासद आणि विद्यमान संचालक मंडळ, हं. तर संचालक मंडळाचं असं म्हणणं आहे की बाबा हं. आदिनाथची किंमत 120 कोटी होऊ शकत नाही. हं, हं. 450-500 कोटीचा कारखाना आहे. हं, हं, हं. म्हणून असे ही उशिरा का होईना, ह्याला उशीर म्हणताच येणार नाही. हं. परंतु योग्य पद्धतीनं संचालक मंडळ भांडतंय, कामगार भांडतंय, कामगारांच्या मागे संचालक मंडळ आहे. हं. त्यामुळं आता आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या भूमिकेचं समर्थन सगळ्या विरोधकांनी करावं हं, हं, हं. असं मला वाटतं. ओके. पण ह्या लढ्याला पुन्हा एकदा यश येईल असं वाटतंय? आता जनतेनं ज्या वेळेस लढाई केली हं. किंवा लढा दिला, हं. तर तुम्ही आता निश्चितच साहजिकपणे जंतर मंतरवर झालेली घटना बघतोय. हं, हं. जनतेचा आवाज ज्या वेळेस उठवल त्यावेळेस मला वाटतं कुठल्याही सरकारला, हं. कुठल्याही उद्योगपतीला झुकावं लागतं. अशी अनेक उदाहरणं आहेत. हं, हं. एक पश्चिम बंगाल सारख्या राज्यातून हं. मोठे मोठे उद्योगपती, म्हणजे टाटा असो किंवा अंबानी असो, अदानी असो, त्यांनी आपले उद्योग माघारी नेलेले आहेत. हं, 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 हं. म्हणजे इतिहासात असे अनेक उदाहरणं आहेत हं. की ज्यावेळेस तिथले सभासद, हं. तिथली शेतकरी, तिथले नागरिक, किती प्रकल्प आहेत. हं, हं. आपण 20 प्रकल्प बघा तुम्ही कोकणात झालेले. हं, हं. लोकांच्या उठावापुढं हं. शरणागती पत्करावंच लागते. बरोबर. हं, हं. त्यामुळं लोकांना समवेत घेऊन एक हं. मोठं आंदोलन हं. तालुक्याच्या वतीनं केलं जाईल. तिथं काही राजकीय लगेचच बाजू मानणार नाही मी. हां, हां, हां. पण कारखानाही सुरू झाला पाहिजे, बँकांची बी त्यांनी पाहिजे. त्याच्याबाबत काय, म्हणजे सर्वजण त्याच्यासाठी एकत्रित निर्णय घेतील का येणाऱ्या काळात? जरी ह्याच्यात लढा आला न्यायालयीन लढाईमध्ये, तर पुढं कारखाना सुरू करणं ही बी आव्हान आहेच आहे ना. आता भाडेपट्टी करारावर अनेक जण तयार आहेत. हं, हं. यात बारामती अॅग्रो सुद्धा आहे ना. ते सुद्धा आज न्यायालयामध्ये कशासाठी लढतायत एवढे, हं, 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 हं. की बारामती अॅग्रो सहित अनेक जण भाडेपट्टी करारावर घेण्यासाठी इच्छुक आहेत. हं, हं. तसे विद्यमान संचालक मंडळा पुढे पर्याय आहेत. ओके, ओके. एखादा कायमचा मालकी हक्क सभासदाचा जाणं आणि काही तात्पुरत्या काळाकरता भाडेपट्टीवर जाणं, याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे भाडेतत्वावर जाण्याला विरोध नाही, फक्त विक्रीला विरोध आहे असं म्हणायचे. हा, पूर्ण विक्री म्हणजे मालकी हक्क संपतो ओके. सभासदांचा, त्याला ओके. विरोध. ओके. भाडेपट्टी कराराला सुद्धा हं, त्या करारामध्ये जर कामगारांचं हित असेल, कामगारांच्या पगाराचा उल्लेख असेल हं. आणि तो भाडेपट्टी करार हा आदिनाथला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदेशीर असेल,
तर तो कुणाचीही करण्यास विद्यमान संचालक मंडळ तयार आहे. ओके 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 धन्यवाद. ओके, धन्यवाद.